तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर गाईज आज मला आहे ना सकाळी खूप लेट झालं होतं. सो मी सकाळीच व्हिडिओ स्टार्ट करणार होते, पण ते काही पॉसिबल नाही झालं. घाईघाईमध्ये मी नाही काय केलं, पण थोडेफार क्लिप्स मी घेतलेत ते मी व्हिडिओमध्ये लावेल. कारण डब्बा बनवायला आज मला टिफिन बनवायला खूप लेट झालं होतं, कारण माझ्या आवडणं आज होतं काम. सो काल त्यांना सुट्टी होती, सो काल निवांत चाललं होतं. तर एक दिवसाचा गॅप पडलं की असं होतं. तर मग मी पटापटा सकाळचं सगळे कामं आवरलीत आणि बाकीचं थोडे थोडे जे काय शूट आहेत ते केलेत. मग ते मी लगेच स्किप करून डायरेक्ट आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करते की काल मी थोडीफार माझ्या आहोंना सुट्टी होती, सो त्यामुळं मी थोडीफार झाडांची खरेदी केली, फुलांचे झाडं जे की मला खूप प्रचंड आवडतात. आणि डेकोरेशनसाठी पण थोडेफार मी आणलेले आहेत, जे की मी टी व्ही युनिटजवळ छोटे छोटे बांबूचे असतात ना शोकेसवाले, ते वाले मी आणलेले आहेत. ते मी तुमच्याशी शेअर करते. तर असे अजून 2-3 फुलं आणलेत, म्हणजे गुलाबाचे 2 आणलेत, एक रेड आणि एक येल्लो कलरचा, आणि एक जास्वंदाचा आणलेला आहे, आणि दुसरं आणि एक तुळस आणलेली आहे जी की होती माझ्या पहिले, पण ती सगळी सुकलेली होती. सो म्हणलं मी दुसरी आणेन, तर ती आणली. आणि बाकीचे जे काय आहे टी व्ही युनिट पण मी माझं आज म्हणजे टी व्ही युनिट पण आहे ना माझं थोडंफार जे ग्रीन मॅट होती ना त्यातलं थोडं उरलं होतं. सो तिकडे टाकून दिलं, ते खूप सुंदर वाटत होतं. सो मी तुमच्याशी शेअर करते. चला, थोडीशी किराणा वगैरे आणायचा होता, तोच मी काल घेऊन आले होते. तर चला मग मी तुम्हाला दाखवते. काल ही अशी काही थोडीशी शॉपिंग केली होती. कसं वाटतंय माझं टी व्ही युनिट नक्की सांगा. हे बघू शकता, हे बांबूचे प्लांट्स आणले 2. खूप छान वाटतात, पण इथं ठेवायला चांगलं वाटतं का नाही हे नाही कळत, पण ठीक आहे, इथं छान वाटतात, ते मला आवडलं हे. कारण हे सगळं ग्रीन ग्रीन आहे ना, सो त्यामुळे 2 आणलेत. हे इकडे पण एक आहे, आणि हे इकडं असं फ्लावर वगैरे आहे. आणि हे असं हे ग्रीन आहे, ग्रीन कलरचंच आहे आर्टिफिशियल प्लांट. इकडं पण येते, हे इकडं नाही भेटलं, म्हणजे नाही पुरलं इकडं, सो ते तिकडं लावायला आणेन. सो असं काही दिसतंय माझं टी व्ही युनिट. कसं दिसतंय नक्की सांगा. आवडलं का तुम्हाला काहीच? तर चला, मी तुम्हाला माझे काल जे काय मी आणलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. हे आणलेत मी काल, हे सुंदर असे मोगरा बोलते, गुलाबाचे आणलेत. मी बोलले होते ना इकडं सगळं मी ग्रीनरी सगळं झाडे लावणार आहे. सो इकडे तिकडं माती आहे झाडांची, एक तर सुकले, ह्याच्यात दुसरं काही लावणार आहे. हे आहे रेड रोजवालं, ह्याला 2-3 कळे आलेत. इकडे एक आहे, आणि इकडे छोटीशी आली, आणि इकडे एक आहे, आणि इकडे आणि हे दुसरं वालं आहे, हे येल्लो कलरचं रोज आहे. 2 कलरमध्ये आणलेत मी, एक रेड आणि एक येल्लोमधून. ह्याला पण 3 कळ्या आलेत, 1, 2, आणि इकडे एक छोटी आहे, 3. त्यानंतर हे जास्वंदाचं आणलं, हे वालं. ह्याला एक फूल लागलं होतं, ते सुकलं होतं, ते तोडून टाकलं. काल रात्रीच हे सगळं बसून घेतलं माझ्या आवडीने, सगळं व्यवस्थित माती कुंडांमध्ये ट्रान्सफर केली झाडं. हे ह्याला एकच कळी आली आहे, आणि इकडे एक छोटीशी आहे, एकच आहे. आणि हे एक आहे ते तोडलं, आणि हे तुळस एक आणलं, तुळस आणलं हे. सो असे मी 4 आणलेले आहेत. आणि आतमध्ये जे 2 बांबूचे छोटे छोटे आहेत ना ते वाले, आणि हे तर सुकलं आहे. तर ह्यामध्ये दुसरं काहीतरी लावेल मी, धनिया टाकन, म्हणजे कोथिंबीर, आणि कढीपत्ता वगैरे ते पण लावेल. पण थोडे दिवस अशी काही माझी कशी गॅलरी दिसते गाईज. कशी वाटली तुम्हाला? आणि हे तर ग्रीन मॅट अशी काही दिसते माझी. हे सुकलंय ना, तर हे काढून टाकन मी. आता ह्याला फुलं आलं ना, ते पण मी तुमच्याशी शेअर करते. आणि इकडे पण छान वाटते असं काय, पण हे जरा जास्तच गचपान वाटते. सो मी हे काढल, हे जास्त इकडं झालं, सो मी इकडं ठेवेल असं. असं काही वाटतंय.
इकडं टिफिन तरी बनवून झाला होता. आज टिफिनमध्ये मी मस्त शिमला मिरची बनवली होती, शेंगदाणे टाकून, शेंगदाणे बारीक करून मिक्सरमधून. मस्त लागत होती. कोथिंबीर टाकायची राहिली होती, सो मी ती टाकली. मस्त शिमला मिरचीची भाजी बनवली सुकी, डब्याला दिली. सुकीच देते मी जास्त करून, पातळ तर नाही देत, कारण डब्यातून सांडण्याची भीती वाटते म्हणून. मग इकडे चपाती पण दिली होती. आता बाकीचे कामं तर आवरायचे. सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला होता पटापटा. त्यात पण कोथिंबीर टाकायची विसरली होती मी भाजीत, तर ते टाकून घेतली पटकन. आणि इकडं माझा डब्बा पटापटा भरायचा चाललं आहे, कारण खूप ऑलरेडी उशीर झालेलं होतं. तर इकडं माझं झालं भरून. भाजीत मीठ आहे का नाही ते पण मी पहिलं चेक करत होते, म्हणजे आज लक्षातच नाही, सो मी ते नंतर चेक केलं. तर इकडं तर माझा टिफिन पॅक करून झालेला आहे. त्यानंतर जी कामं असतात छोटी मोठी ती तर काही संपत नाही आहे. जसं की अंथरूण काढायचं, ते व्यवस्थित ठेवायचं, घडी करून कपडे झटकायचे, मग झाडू मारायचं, परत कार्पेट टाकायचं, चटई जिथल्या तिथं ठेवायचं, ते चाललेलंच होतं माझ्याकडून. तर आता इकडे तर मी सगळं माझं स्वयंपाक तरी झाला होता. त्याचं स्वयंपाक झाला ना म्हणजे टेन्शन नाही, बाकीचे कामं करायला मोकळे. मग मला कपडे भांडे फरशी वगैरे सगळं तर करायचं आहे. पहिलं म्हणलं हे अंथरूण काढून घ्यावं, कारण जास्त वेळ चांगलं नाही वाटत. तर मग तेच मी इकडं काढत होते. पहिलं तर मग सगळे अंथरूण काढली, मग चटई झटकायची होती मला, तीच झटकत होते. झटकून मग व्यवस्थित ठेवले. तर असं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.